नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील फर्स्ट चॅप्टर पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 11वी मध्ये आपण सोल ट्रेडरचे फायनल अकाउंट बघितले आहे. सोल ट्रेडर म्हणजे एका व्यक्तीने चालवलेला व्यवसाय आणि त्याचे हिशोब. तर इथे आपल्याला भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब पत्रकांचा अभ्यास करावयाचा आहे. तर पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे घटक तयार करावे लागतात. त्यासाठी आपल्याला उदाहरणार्थ ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या असतात. त्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फायनल अकाउंट्स तयार करावयाचे असतात. तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट्स आहेत. तर बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. तर आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचे स्पेसिमेन बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघणार आहोत ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट. ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड अशा दोन बाजू असतात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे उत्पादनाशी किंवा ट्रेडशी निगडीत खर्च. तर सर्वप्रथम पहिला आयटम असतो ओपनिंग स्टॉक, म्हणजे तुमच्या व्यवसायात 1 एप्रिलला असलेला मालाचा साठा. दुसरा आयटम असतो परचेसेस, म्हणजे वस्तूची खरेदी. आणि जर काही परचेस केलेला माल आपण रिटर्न केलेला असेल तर त्याला म्हणतात परचेस रिटर्न, आणि ते करायचे असतात मायनस. त्यालाच रिटर्न आउटवर्ड असे देखील म्हणतात. ते परचेसमधून वजा करावयाचे असतात. पुढचा आयटम असतो कॅरेज इनवर्ड, म्हणजे कच्चा माल वाहून आणण्याचा खर्च. टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, टू कस्टम ड्युटी, टू प्रोडक्टिव्ह वेजेस, टू मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, टू वेजेस अँड सॅलरीज, टू इम्पोर्ट ड्युटी, टू कोल, गॅस, ऑइल, मोठी पॉवर, वॉटर, ग्रीस, टू रॉयल्टी, टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस, टू फॅक्टरी लाइटिंग अँड हीटिंग, टू फॅक्टरी रेंट अँड टॅक्सेस, टू फॅक्टरी इन्शुरन्स, टू वर्क्स मॅनेजर्स सॅलरी. अशा स्वरूपाचे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करावयाचे असतात. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम्स लिहिले जातात. त्यातील महत्त्वाचा इन्कम म्हणजे सेल्स. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय सेल्स, आणि सेल केलेला माल जर रिटर्न आला असेल तर त्याला आपण म्हणतो सेल्स रिटर्न. आणि हे सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड हे सेल्समधून वजा करावयाचे असतात. आणि त्यानंतर काही आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. उदाहरणार्थ गुड्स लॉस्ट बाय फायर, गुड लॉस्ट बाय थेट, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडंट, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. आणि शेवटचा आयटम असतो क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे तुमच्या व्यवसायात असलेला वर्षाअखेरीचा, म्हणजे 31 मार्च रोजी असलेला कच्च्या पक्क्या मालाचा साठा. आणि हा क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू घेताना तुम्हाला जर 2 प्राईस दिल्या असतील, उदाहरणार्थ मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईस, तर त्यापैकी जी कमी असेल ती प्राईस तुम्हाला घ्यावी लागते. उदाहरणार्थ मार्केट प्राईस आहे 30,000 आणि कॉस्ट प्राईस आहे 25,000. तर मग यापैकी जी कमी असेल ती म्हणजे 25,000 रुपये आपल्याला क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू घ्यावी लागेल. ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्सिंग करताना जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज जास्त आली तर तुम्हाला डेबिट साईडला मिळतो ग्रॉस प्रॉफिट. आणि जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज जास्त आली तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मिळतो तुम्हाला ग्रॉस लॉस. आणि हा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो.
यानंतर मुलांनो आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा स्पेसिमेन. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देखील दोन बाजू असतात, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू. तर डेबिट बाजूला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात. जे उत्पादनाशी निगडीत नाही असे सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले जातात. उदाहरणार्थ टू सॅलरीज अँड वेजेस, टू रेंट रेट्स, टू इन्शुरन्स, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टेलिफोन चार्जेस, पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन ऑन ॲसेट, लोडिंग चार्जेस, ऑडिट फीज, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, इंटरेस्ट ऑन लोन, सन्ड्री एक्सपेन्सेस, कन्व्हेन्स, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस इन ॲक्सिडंट, goods distributed as free sample, commission allowed, discount allowed, allowances given, advertisement, carriage outward, selling charges, bad debts, export duty, taxes, general expenses, trade expenses, legal charges, professional charges, bank charges. या पद्धतीने सर्व प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काही इन्कम असतील तर ते रेकॉर्ड केले जातात. फॉर एक्झाम्पल कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, मिसलेनियस रिसिप्ट्स आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. अशा पद्धतीने सर्व प्रकारचे इन्कम्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स काढताना जर इन्कम साईड जास्त आली तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मिळतो तो म्हणजे नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट, किंवा नेट प्रॉफिट हा पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये ॲड केला जातो. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडची बेरीज जास्त आली तर क्रेडिट साईडला जो बॅलन्स येतो तो असतो नेट लॉस. आणि हा नेट लॉससुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जातो, किंवा नेट लॉस पार्टनर्स कॅपिटलमधून लेस केला जातो. यानंतर मित्रांनो तिसरं जे स्टेटमेंट आहे ते बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. तर बॅलन्स शीटला टू साईड असतात. लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड लायबिलिटी साइड अँड राईट हँड साइड कॉल्ड इज ॲसेट साइड. लायबिलिटी म्हणजे देणी किंवा जबाबदारी आणि ॲसेट्स म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये असलेली प्रॉपर्टी. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत लायबिलिटी साईडला कोणकोणते आयटम येतात. तर सर्वात पहिला आयटम असतो कॅपिटल अकाउंट्स, आणि जेवढे पार्टनर असतील त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस इथं लिहिले जातात. दुसरा आयटम असतो पार्टनर्स करंट अकाउंट. तर पार्टनर्स करंट अकाउंटचे आलेले बॅलन्सेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिले जातात. आणि त्यानंतर पुढचे आयटम असतात ते रिझर्व अँड फंड्स. त्यामध्ये जनरल रिझर्व फंड किंवा अनेक इतर फंड असतील तर ते कोणत्याही प्रकारचे फंड. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स, नंतर लोन, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस,
अशा स्वरूपाच्या सर्व करंट लायबिलिटीज जर असतील, म्हणजे आपलं व्यवसायातील कोणत्याही प्रकारचं असे देणे असेल तर हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत बॅलन्स शीटचे ॲसेट साईड्स, म्हणजे आपल्या व्यवसायात असलेल्या प्रॉपर्टीज. तर सर्वप्रथम गुडविल म्हणजे नावलौकिक, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स, इक्विपमेंट, मोटार व्हॅन, लीज होल्ड प्रॉपर्टी किंवा फ्री होल्ड प्रिमाइसेस. नंतर लूज अँड टूल्स, इन्व्हेस्टमेंट, स्टोर्स अँड स्पेअर पार्ट्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि क्लोजिंग स्टॉक. आणि सर्वात महत्त्वाचा आयटम सन्ड्री डेटर्स, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. या सर्व ॲसेट्सपैकी ज्या काही ॲसेट्स आपल्याला दिलेल्या असतील, या ॲसेट्स आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड करावयाच्या असतात. आणि इथे जर बघितलं तर जर फिक्स ॲसेटवरती काही डेप्रिसिएशन असेल तर ज्या ॲसेटवर डेप्रिसिएशन असेल ते डेप्रिसिएशन आपल्याला लेस करावयाचे असते. आणि शेवटी बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि बॅलन्स शीटची ॲसेट साईड ह्या दोन्ही इक्वल व्हायला पाहिजे, म्हणजे टॅली व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेस बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड ह्या इक्वल येतील, म्हणजे टॅली होतील, त्यावेळेस आपले उदाहरण किंवा उत्तर बरोबर आहे असं समजले जाईल. धन्यवाद.